ओरसहून राधानगरीच्या दिशेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या MH07G 2242 या व्हॅनला कोल्हापूरवरून येणाऱ्या इंटरसिटी लक्झरी बस MH04KU 0716 ची धडक बसून अपघात झाला। या अपघातात पोलीस व्हॅन चालक तृप्ती मुळीक यांच्यासह अन्य 3 कर्मचारी जखमी झालेले आहेत। हा अपघात सोमवारी सकाळी 7 वाजता घडलाय। फोंडाघाट येथील मुख्य धबधब्याजवळ येथील तीव्र वळणावरती हा अपघात झालाय। या अपघातात चालक तृप्ती मुळीक, हवालदार पाडळकर, कदम तसेच निवतकर जखमी झालेले आहेत। अपघातात पोलीस व्हॅनचं मोठं नुकसान झालं असून दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे। दरम्यान फोंडाघाट येथील चेतन चायनीज सेंटरचे मालक ओंकार विठ्ठल पिळणकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। त्यानंतर सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींवरती उपचार सुरू आहेत। Thank you.